नमस्कार, मी मनोशी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाची. पुण्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. लाडकी बहीणच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांचंही नाव टाकण्यात आलेलं आहे. आधीच्या पत्रिकेत मात्र शरद पवारांचं नाव नव्हतं. आता पवारांच्या नावाचा समावेश करण्यात आलाय. बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. राज्यातील 15,000पेक्षा जास्त लाभार्थी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. आपले प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहेत. योगेश, सध्या कार्यक्रमाची पूर्वतयारी संपूर्ण झालेली आहे का आणि या कार्यक्रमाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? मनोशी, कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालेली आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ आज या पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. आपण पाहू शकतो ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांची मोठी संख्या उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि समोर भव्य असा मंच तयार करण्यात आलेला आहे, ज्या मंचावर राज्याचे मुख्यमंत्री त्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री आदित्य तटकरे आणि इतर जिल्ह्यातील आमदार खासदार यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी असणार आहे. आणि त्यासोबतच मंचासमोर एक तर सध्या पुण्यात लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालेली आहे. मोठ्या संख्येने लाभार्थी महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी सुद्धा लावली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या दरम्यान एक मोठा रॅम्प सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय, ज्या रॅम्पवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे चालत येतील आणि आपल्या लाडक्या बहिणीशी संवाद सुद्धा साधतील. पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे. योगेश, सध्या जो रॅम्प या कार्यक्रमाच्या दरम्यान बघायला मिळतोय, हा रॅम्प विशेष आकर्षण ठरणार आहे का या कार्यक्रमातलं? निश्चितच मनोशी, आपण पाहू शकतो हा रॅम्प तयार करण्यात आलेला आहे, ज्या रॅम्पवरती रेड कार्पेट टाकण्यात आलेला आहे. कारण याच रॅम्पवर मुख्यमंत्री ज्यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असतील त्यावेळी या रॅम्पवरनं थेट शेवटपर्यंत ते पोहोचणार आहेत आणि शेवटच्या महिलेपर्यंत थेट संवाद साधतील, त्यांच्याशी अभिवादन करणार आणि काही महिलांच्या हातून मुख्यमंत्री राखी सुद्धा बांधून घेणार आहेत. आणि त्यामुळे आपण पाहू शकतो अशाच पद्धतीचं रॅम्प दुसऱ्या या ठिकाणी शेजारी एक हॉल तयार करण्यात आलेला आहे, ज्या हॉलमध्ये याच पद्धतीच्या महिला त्या ठिकाणी बसलेल्या आहेत. त्या ठिकाणी सुद्धा स्वतः मुख्यमंत्री जाणार आणि या सर्व महिलांशी संवाद साधणार आहेत. योजनेसंदर्भात काही माहिती मुख्यमंत्री थेट या महिलांना देणार आहेत. आणि आपण पाहू शकतो ही संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. साधारणतः 15,000पेक्षा जास्त महिला या दोन्ही ठिकाणी, अर्थात हा एक हॉल आहे आणि शेजारी अजून एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये महिला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण या सर्व महिला लाभार्थी आहेत आणि या महिलांना आज एका क्लिकवरती त्यांच्या खात्यावरती जे 2 महिन्यांचे जे हप्ते आहेत लाडकी बहीण योजनेचे ते थेट त्या महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे. तशी व्यवस्था आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कारण काही महिलांच्या खात्यावर यापूर्वीच पैसे जमा झालेले आहेत, मात्र अजूनही काही महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीये. ते आज काही महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आपण पाहू शकतो या स्टेडियममध्ये हे संपूर्णपणे जो हॉल आहे तो भरल्याचं आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः 2 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आपण पाहू शकतो गेल्या काही दिवसांपासून या लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चर्चा पाहायला मिळते आणि आज थेट प्रत्यक्षात या योजनेची सुरुवात, शुभारंभ आज या पुण्यातनं होणार आहे आणि थेट या महिला. नक्कीच योगेश, त्याच्यामुळे एका क्लिकवर आज हजारो महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत. धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.